नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला फक्त 4 मिनिटांमध्ये 36 साइज कटोरी ब्लाउजची कटिंग सांगत आहे। खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर इथे मी 1 मीटर अस्तरचा कपडा घेतलेले आहे आणि त्याला डबल फोल्ड केलेले आहे, म्हणजे पाठीमागील भाग आणि समोरील भाग एकदाच कटिंग करून होतील अशा पद्धतीने। तर इथे मी पूर्ण ब्लाउजची उंची घेतलेली आहे 14 इंच आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच। आणि इथे मी पाठीमागील मुंड्याचा आकार आणि समोरील मुंड्याचा आकार देऊन घेतलेले आहे। पाठीमागील मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती आणि समोरील मुंड्याचा आकार 1 इंचावरती। आणि इथे मी समोरील गळ्याची उंची घेतलेली आहे 6 इंच आणि अशा पद्धतीने चौकोन बॉक्स बनवून मी गळ्याचा आकार देऊन घेतलेले आहे। गळा होता गोल, तर परफेक्ट असा गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेले आहे। आणि इथे मी खालच्या साईडने क्रॉस पट्टीचा आकार 3.5 इंचावरती आणि वरच्या साईडने 3 इंचावरती, तर परफेक्ट असा आपला क्रॉस पट्टीचा आकार तयार झालेला आहे। तर इथे तुम्ही 2.5 आणि 3 पण घेऊ शकता, पण इथे क्रॉस पट्टी मोठी असल्यामुळे मी 3.5 इंच घेतलेली आहे। तर कटोरी होती 5 इंचाची, तर 5 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि गळ्याच्या साईडने 1 इंच आणि मुंड्याच्या साईडने 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग करून कटोरीचा शेप देण्यासाठी तर परफेक्ट असा कटोरीचा शेप देऊन घेतलेले आहे। तर खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे मी, दोन्ही पार्ट एकदाच कटिंग करून मिळतील अशा पद्धतीने। तर बघू शकता इथे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत। तर इथे मी समोरील भाग आधी कटिंग करून घेत आहे। तर इथे समोरील भागाची कटिंग झालेली आहे। तर इथे मी बाहीसाठी पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घेत आहे। तर इथे पाठीमागील मुंड्याचा आकार आलेला आहे 9 इंच, तर 5 इंच सोडून द्यायचा आहे आपल्याला। तर इथं कपडा कमी पडत होता, त्याच्यासाठी मी थोडा जॉईंट दिलेली आहे। तर आधी मी कपड्याला सरळ करून घेत आहे। तर इथे बाहीची उंची होती 10 इंच, तर इथे मी 10.5 घेतलेले आहे, म्हणजे आपल्याला शिलाईसाठी लागतं 5 इंच त्याच्यासाठी। आणि इथे मुंडा घेतलेले आहे 9 इंच, थोडा कपडा कमी पडत होता, तर मी इथे थोडा जॉईंट देऊन घेतलेली आहे। आणि दंडघेर घेतलेले आहे 7 इंच आणि इथे मुंडा खोली केलेली आहे 3 इंचावरती। तर परफेक्ट असा आपला 10.5 इंचाची बाही तयार झालेली आहे। तर इथे 9 इंचावरती मार्किंग करून चौकोन बॉक्स बनवून घेतलेले आहे। थोडा कपडा कमी पडत होता त्याच्यासाठी आणि अशा पद्धतीने परफेक्ट असा बाहीचा शेप देऊन घेतलेले आहे। तर इथे बाही सुद्धा तयार आहे। तर पाठीमागील भाग आणि समोरील भाग झालेले आहेत तयार। तर इथे मी आता उरलेल्या कपड्यामध्ये कटोरी वाढून घेत आहे। खूप कमी वेळात मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची कटिंग सांगितलेली आहेत। तर इथे कटोरीचा शेप कपड्यावरती ठेवून जशा तसे मार्किंग करून घेत आहे। तर आपल्याला कटोरीचे वाढवायचे असतात, तर इथे समोरून मी 1 इंचावरती आणि या साईडने 1.5 इंचावरती मार्किंग करून त्याचा मध्य काढलेले आहे, त्याच्या मध्यापासून 1.5 इंचावरती मार्किंग केलेले आहे आणि असा परफेक्ट असा कटोरीचा शेप देऊन घेतलेले आहे। तर खालच्या साईडने आपल्याला 5 इंच जास्तच वाढून घ्यायचे आहे, म्हणजे आपण जॉईंट करत असताना आपला कपडा कमी पडू नये त्याच्यासाठी। तर बघू शकता इथे मी डबल रेस दिलेले आहे ना, तिथे आपल्याला 5 इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचे असते। तर इथे कटोरीसुद्धा तयार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा मला। धन्यवाद।